हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जातो वैभववाडी म्हणजेच माझ्या मामाच्या गावात। या ठिकाणी तब्बल 40 वर्षांनी गोंधळ जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम कोकणात जे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम मानले जातात त्याच्यापैकी 3.5 शक्तिपीठांपैकी एक आई तुळजाभवानी आणि मामाचा आपल्या कुलदैवत भैरी भवानी। या भैरी भवानीचो जागर गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेलो आहे। तर ह्यो कार्यक्रम कसं काय पार पाडलो जाता, या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय केलं जातं हे आज आपण बघणार आहोत। चला तर मग आपण जाऊया आता वैभववाडी मामाच्या गावात। लहानपणीचो खूप सारी आठवणी या ठिकाणी गेल्यावर पुन्हा एकदा ताजे होतं। चला आपण भेट देऊया आणि गोंधळ म्हणजे नेमके काय असतं, कसं केलं जातं, का केलं जातं तो आज आपण बघणार आहोत। चला तर मग वैभववाडी स्वामी गगनगिरी महाराजांच्या गडाच्या पायथ्याशी असणारा सोनाळी या गाव, कोकण आणि साधारण घाट हेच उत्कृष्ट असो मिलाफ म्हणजे या गाव। आपण दरमजल करत आपल्या मामाच्या घराकडे इलाव। मामाचा घर पूर्ण गजबजून गेला। मोठ्या प्रमाणात गोंधळाची तयारी चालू आहे। लहानपासून मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाची वेगळी अशी जबाबदारी आहे। प्रत्येकजण आपापला काम चोखपणे पार पाडतात आणि या लगबगीत आता मी सामील होतोय। मी आणि आई आम्ही दोघं जण इलाव। हा आमच्या मामाचा घर। साफ सुंदर कोरीव आणि स्वच्छ असा मामाचा देवघर बघितल्यावर आज देखील या ठिकाणी मनात शांती भेटते। तर या ठिकाणी देवपूजा आणि पत्रीपूजा करून झालेली असा। पत्रीपूजा ही गोंधळाच्या वेळी पहिली महत्त्वाची मानली जाता आणि या पत्रीपूजेची पारंपरिक संबळ या वाद्यावर आरती केली जाता। चला तर मग बघूया ही कशी आरती करतात। पारंपरिक चाली आणि पारंपरिक वाद्य यांच्यावर ही घेतलेली आरती घरात एक वेगळोच उत्साह संचारून जाता। तर या आरतीनंतर घराणा पारंपरिक कुलदैवत एक त्यांचं हे गोंधळ आपण यावेळी पार पाडत आहोत, त्यासाठी घराणा घातला जाता। चला तर मग या घराणा बघूया कसा घातला जाता। गोंधळ म्हटल्यावर प्रमुख मानला जातो तो भक्ष्य। तर यावेळी बोकड भक्ष्य म्हणून आणलेलं होतं आणि त्याची विधिवत त्या ठिकाणी पूजा करण्यात आली आणि त्याच्यानंतर तो भक्ष्य त्या ठिकाणी घराण्याच्या रूपात पुन्हा एकदा दिलेलं जे भक्ष्य ता मान्य करून घे आणि पुढचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडू दे असा देवी गाराणा घालण्यात आला। मान्य करून घे आणि ह्याच्या सगळ्या काम मागून तू काय करणार ते सगळे त्यांच्या केरला सर्व येणारी पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, गाववाले यांच्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची महाप्रसादाची सोय होती। त्यामुळे सगळे त्या तयारीत लागले होते। ज्याप्रमाणे इकडे तयारी चालू होती त्याप्रमाणेच गोंधळाच्या ठिकाणी गोंधळाची संध्याकाळी जी काही लागणारी त्या ठिकाणी सामग्री आहे ती एकत्र करण्यात इतर माणसं जमली होती। खूप आनंदात सगळेजण हिरिरीने सहभागी होत होते। गोंधळाची सगळी तयारी झाली होती। पण तुम्ही किती श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, जेव्हा गोंधळ घालतात तेव्हा गोंधळापूर्वी संध्याकाळी जोगवा मागण्याची परंपरा
आज देखील महाराष्ट्रात रूढ आहे। तर त्याप्रमाणे सगळी तयारी करून सगळे जोगवा मागायला निघाले। चला तर मग बघूया जोगवा म्हणजे काय। अशा प्रकारे सगळेजण एक एक घर करत जोगवा मागायला निघाले। यंदा आंब्यांचं सीझन लवकर संपल्यामुळे मे महिना असताना देखील मी या कार्यक्रमाची मजा घेत होते।
जोगवा मागून झाल्याच्या नंतर सर्वजण घरी इले. एक सुंदर अशी घोंगडी कार्यक्रमाच्या स्थळी अंतरून तिच्या चारी बाजूंनी सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात दिली आणि भैरी भवानीच्या जागरात घोषणेत पूर्ण घर पुन्हा एकदा दुमदुमला. आणि त्यानंतर गोंधळी बुवांनी पुढील गोंधळाच्या तयारीक सुरुवात केली. बघूया. मित्रांनो, संपूर्ण गोंधळाचं संपूर्ण एक दिवस आणि रात्र एकत्रितरित्या 20 मिनिटात किंवा 25 मिनिटात दाखवणं शक्य नाही. असं असल्यामुळे आपण आज संपूर्ण गोंधळ बघताच आहोत. तरी याच्या पुढील दिवटी पेटवणे, दिवटी खेळवणे आणि त्यानंतर जागरणाचा जो कार्यक्रम असतो तो आपण पुढील व्हिडिओत बघू. तरी देखील हा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. उद्या भेटूया पुढील भागात जागरण आणि गोंधळ.